आणि यानंतर पुण्यातून एक अपडेट आहे। निर्भय बनो सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। निखिल वागळे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे। पुण्यामध्ये सभेच्या ठिकाणी घडलेल्या प्रकारानंतर 200 ते 250 जणांवरती गुन्ह्याची नोंद झाली आहे। काल निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला, गाडीची तोडफोड करण्यात आली, शाईफेक करण्यात आली। निर्भय बनो या कार्यक्रमाच्या विरोधात हे सगळेजण आक्रमक झालेले होते। निखिल वागळे यांनी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्विट केल्यानंतर हा सगळा प्रकार घडला आणि या निर्भय बनो कार्यक्रमाच्या आयोजकांवर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निखिल वागळे यांच्यावरती या गुन्ह्याची नोंद झाली आहे। एकूण 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। देवयानी एदलाबादकर आपल्याला अधिक अपडेट देईल। देवयानी, निखिल वागळे यांच्यावरती कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, कालच्या प्रकरणामध्ये 2 गुन्हे मुळात दाखल झालेले आहेत। एक गुन्हा जो आहे तो 10 जणांवरती दाखल झालेला आहे, ज्यांनी पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला केला, त्यांची गाडी फोडली, तो एक गुन्हा। आणि दुसरा गुन्हा जो आहे तो साधारण 200 ते 250 जणांवरती दाखल करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडी असेल, महायुती असेल आणि निखिल वागळे आणि आयोजक या सगळ्यांवरतीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सभेच्या ठिकाणी हे सगळे जमावबंदीचा जो आदेश दिलेला होता त्याचं उल्लंघन करून हे सगळं तिथे जमलेले होते आणि त्यामुळे त्या सगळ्यांवरतीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता याच्या पुढे काय कारवाई होते याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे, कारण या सगळ्यांना जमावबंदीचे आदेश दिलेले होते, मात्र त्या सगळ्याचं उल्लंघन करून हे सगळे तिथे एकत्र जमलेले होते। आणि आपण बघितलं की काल शाईफेकही झाली, दगडफेक झाला, त्याच्यामुळे असे 2 मुळात गुन्हे दाखल झालेले आहेत। एक गुन्हा जो आहे तो 10 लोकांवर दाखल झालेला आहे, ज्यांनी निखिल वागळे यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला, आणि दुसरा गुन्हा जो आहे तो सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या 200 ते 250 कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे। देवयानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।